श्री स्वामी समर्थ. जय शिवराय, जय शंभूराजे. नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या शेतीवाली गृहिणी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. चला तर मग मी आज तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशी काय काय केले व थोडीशी गुढीपाडव्याविषयी माहिती सांगत आहे. चला मग आता आपण वेळ न घालवता सुरू करू. सर्वप्रथम सकाळी लवकर उठले, नंतर आंघोळ केली, सडा सारून केली. त्यानंतर अंघोळ झाल्यानंतर दारासमोर रांगोळी काढली. रांगोळी काढल्यानंतर मग मी उंबरठा लेपन करून घेण्याचे ठरवले. त्यानंतर मी दाराच्या उंबरठ्याच्या थोड्या खाली दोन्ही कडीने 2 स्वास्तिक काढून घेतल्या आणि त्या स्वास्तिकच्या शेजारी गोपदम काढून घेतले. गोपदम काढल्याने आपल्या घरात सुख शांती लाभते, त्यामुळे मी गोपदम काढून घेतले. त्यानंतर दोन्ही साईडला स्वास्तिक काढल्यानंतर उंबरठा लेपन करण्यासाठी घेतले. उंबरठा लेपन करताना हळद, गोमूत्र, गंगाजल हे सर्व एकत्र मिक्स केले आणि त्याने उंबरठा लेपन करून घेतले. उंबरठा लेपन करून घेणे म्हणजे त्यावर घेतलेले साहित्याने एक थर तयार करणे. मी सर्व उंबरठा लेपन करून घेतले. त्यानंतर दोन्ही साईडने 2 कुंकाच्या किंवा आता हळदीचे लेपन केले आहे, त्यामुळे मी कुंकाच्या स्वास्तिकी काढून घेते. स्वास्तिक दोन्ही साईडने 2 काढल्यानंतर 2 रेषा ओढून घ्यायच्या. नुसती स्वास्तिक कधीच काढायची नाही. त्यानंतर मी स्वास्तिक काढल्यानंतर त्याला हळदी कुंकू वाहून घेतले. थोडेसे तांदूळ, दीप, धूप जे आपल्याकडे असेल ते सर्व करून घ्यायचे. मी इथे दिवा लावून घेतला व थोडासा कापर लावून घेतला आणि मनोभावे दरवाजाची सेवा केली. सर्व काही आपल्या दरवाजावरूनच येत जात असतं, चांगलं वाईट, त्यामुळे मी उंबरठा लेपन करून घेतले. उंबरठा लेपन केल्यानंतर देवाला मनोभावे नमस्कार केला व गुढीपाडव्याच्या सुख समृद्धीची मागणी केली. तुम्हाला बी माझ्याकडून गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हालाही हे नवीन वर्ष सुख समृद्धीचे आणि सुखाचे जावे ही ईश्वरचरणी प्रार्थना. यानंतर मी देवपूजा करण्यासाठी घेतली. देवपूजा करताना सर्वप्रथम सर्व जागा ते साफ करून घेतली आणि देवपूजा करण्यासाठी घेतली. देवपूजा करताना देवपूजा एकदम मनोभावी करावी. आपल्याला कोणतीही घाई गडबड असली तरी देवपूजा एकदम शांत चित्ताने करावी. मी गुढीपाडव्याच्या दिवशी केलेली सर्व सेवा तुम्हाला सांगत आहे. मी एक स्वामी सेवेकरी आहे. तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ. माझी देवपूजा मी तुम्हाला दाखवली नाही. त्यानंतर देवपूजा झाल्यानंतर मी तेलाचा दिवा लावून घेतला आणि गुरुवारच्या दिवशी गुरुवारची रांगोळी काढून घेतली, मनोभावी सेवा केली आणि त्यानंतर पुढील तयारीला लागले. आता आपल्याला गुढी उभारायची होती. गुढी उभारणीसाठी सर्व साहित्य मी जमा केले. माझी देवपूजा पहा. सर्वात वरच्या पायरीवर श्री स्वामी समर्थ आहेत. त्यानंतर 2 नंबरच्या पायरीवर तांदळात ठेवलेले श्रीयंत्र, त्या शेजारी अन्नपूर्णा आणि पुन्हा अन्नपूर्णेच्या शेजारी भगवान शिवशंकर भोलेनाथाची छोटीशी पिंड, त्या शेजारी राम, लक्ष्मण आणि सीता, रंगनाथ किंवा बाळकृष्ण तुम्ही असेही म्हणू शकतात. नंतर गणपती आणि साऱ्यात खाल्ल्या पायरीवर पाण्याचा कलश आणि देवाला पिण्यासाठी पाणी, शंख, घंटा आणि त्याच्यासमोर रांगोळी, दिवा आणि कुंकू. देवपूजा केल्यानंतर मन प्रसन्न होते. मी सर्व देवपूजा करून घेतली. देवासमोर रांगोळी काढून घेतली, मनोभावे सेवा केली आणि नंतर पुढच्या तयारीला लागले. तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी काय काय आणि कसं कसं केलं मला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. पहा, माझी देवपूजा पूर्ण आवरलेली आहे. किती छान आणि मनाला प्रसन्न वाटते. पहा, देवारी शेजारी माझ्या मनी प्लॅन्टचा वेल किती छान झाला आहे. आता चला आपण गुढी उभारण्याची तयारी करू. मी सर्वप्रथम जागा स्वच्छ झाडून घेतली, त्यावर पाण्याचा सडा टाकून घेतला. तुम्ही गुढी खालीही उभारू शकता, परंतु आम्ही गच्चीवर गुढी उभारतो. आम्ही झाडून घेतले, रांगोळ काढली, सडा टाकला, त्यासमोर पाट ठेवला आणि पाटासमोर छानशी अशी जशी जमेल तशी मी रांगोळी काढून घेतली. तुम्हीही कसं करतात मला नक्की सांगा कमेंटमध्ये. त्यानंतर मी एक तांब्याचा कलश घेतला व त्यावर
5 बोटं उमटून घेतले, स्वास्तिक काढून घेतली. सर्व हळूहळू सर्व तयारी करून घेतली. सर्वप्रथम मी स्वास्तिक आणि ते काढून घेतले. त्यानंतर वेळूची काठी गुढी उभारण्यासाठी घेतलेली ती स्वच्छ धुवून घेतली आणि त्याला आधी कुंकवाचे बोटं साऱ्या वेळूच्या काठीला लावून घेतले. नंतर मी त्याला हळदीचेही बोटं लावून घेतले. आमच्याकडे असे असतात. हळदीचे बोटं लावून झाल्यानंतर मी ती काठी स्वच्छ धुवून घ्यावी लागते. आधी घेतल्यानंतर सर्व हळदी कुंकू लावून घेतले. आणि आता मी काय काय साहित्य लागते ते सांगते. सर्वप्रथम एक तांब्या पाणी, लिंबाचा डगळा, वेरांडाचा डगळा, साडी, ब्लाऊज पीस, हळदी कुंकू, गाठी आणि कडुलिंबाचा फुलोरा, एक दिवा, अगरबत्ती, धूप, सर्व साहित्य घेतले. माझ्याकडे फुलं नव्हते, तुमच्याकडे फुलं असले तर तुम्ही घेऊ शकता. नंतर आम्ही साडीच्या व्यवस्थित मिऱ्या करून घेतल्या व त्या एका सुतळीच्या किंवा दोरीच्या साहाय्याने बांधून घेतल्या आणि आमची गुढी तयार झाली आहे. पहा किती सुरेख गुढी दिसते. त्यानंतर आपण आता ही गुढी उभा करून घेऊ. पहा किती भारी आणि मस्त अशी उतुंग भरारी यशाची जशी असते तशीच माझी गुढी दिसू लागली. मी तुम्हाला गुढीपाडव्याच्या गुढी उभारण्यासाठी वापरलेल्या साहित्याची मला जेवढी माहिती आहे तेवढी सांगत आहे, तुम्ही ती ऐका. सर्वप्रथम आपण पाट का टाकतो. पाट हे स्थैर्याचे प्रतीक आहेत. त्यानंतर आपण गुढीसमोर रांगोळी का काढतो. रांगोळी ही आपली संस्कृती आणि परंपरा आहे. एक सुपारी मांडतो. त्या सुपारी ही आपला संकल्प असतो आपली गुढी निर्विघ्नपणे पार पडावी. त्यानंतर हळदी कुंकू हे सौभाग्याचं असतं. महावस्त्र म्हणजे साडी ही वैभव हे देण्यासाठी असते. गुढीला लावलेला पुष्पहार हा मांगल्याचं प्रतीक असतो आणि वरती ठेवलेला कलश हा उत्तुंग यशाची भरारी घेण्याचे प्रतीक असतो. त्याला लावलेले आपण कडुलिंबाची डाळी ही आपल्याला आरोग्य चांगलं द्यावे यासाठी लावले जाते. आणि साखरेची गाठी ही माधुर्य म्हणजे आपल्या जीवनात साखरेसारखी गोडी यावी, नवीन वर्ष यासाठी वापरली जाते. मला इतकीच माहिती आहे. तुम्हाला यापेक्षा जास्त माहिती असली तर कृपया मला कमेंटमध्ये सांगा. आता यानंतर आम्ही गुढी उभारून घेतली. गुढीची मनोभावी सेवा करून घेतली आणि दिवा, धूप, बत्ती सर्व दाखवले. त्यानंतर साखरेमध्ये कडुलिंबाचा फुलोरा मिसळून आम्ही तो प्रसाद गुढीलाही वाहिला आणि आम्हीही घेतला. लिंबाचा साखरेमध्ये फुलोरा कालवल्याने तो प्रसाद खाल्ल्यानंतर आपल्याला कोणताच रोगराई वर्षभर होत नाही असं सांगतात. यानंतर माझा स्वयंपाक आवरला. मी गुढीला नैवेद्य दाखवण्यासाठी वरण, भात, पुरी, पापड, कुरडई, भजे आणि बटाट्याची भाजी, गोड म्हणून शिरा बनवला. यानंतर मी सर्व बनवलेले साहित्य गुढीला आणि श्री स्वामी समर्थ महाराजांना नैवेद्य दाखवण्यासाठी ताटं रेडी केले. तुम्हीही गुढीपाडव्याच्या दिवशी काय काय स्वयंपाक बनवला ते मला प्लीज कमेंटमध्ये सांगा. यानंतर मी बनवून घेतलेले ताट आपल्या देवाऱ्यासमोर चौकोनी पाण्याचा सर्कल तयार करून घ्यायचा. त्याला पाणी फिरवायचं, मनोभावे हात जोडायचे आणि देवाला प्रार्थना करायची. प्रार्थनायुक्त देवाला जेवण वाढून द्यायचं. त्यानंतर आपल्या मनातली इच्छा सर्व पूर्ण होतात. तुम्ही ज्या प्रकारे करता तुम्ही त्या प्रकारे करा. परंतु मी आज माझी छोटीशी मी जसे करते तसे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक करा. यानंतर मी वरती गुढीला नैवेद्य घेऊन आले. गुढीसमोर एक पाण्याचा भरीव चौकोन काढला. त्यावर बनवलेले सर्व साहित्य ठेवले आणि गुढी माताला पाणी जेवण वाढून दिले आणि मनोभावे नमस्कार केला. मी याप्रमाणे माझ्या गुढीपाडव्याच्या दिवसाची छान आणि सुंदर अशी सुरुवात केली. तुम्हाला माझी ही सुरुवात कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओमध्ये जर काही चुकी झाली असेल तर क्षमा असावी. चला भेटू अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसोबत. तुम्हाला व तुमच्या परिवाराला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा.